आज आपण व्हेजिटेबल कटलेट बनवणार आहोत. कुठल्याही पार्टीसाठी स्टार्टर म्हणून हे तुम्ही करू शकता आणि तुमच्या पाहुण्यांना खुश करू शकता. करायला अगदी सोपे आहे. थोडीशी आपण आधी तयारी करून घेतली तर ऐन पार्टीच्या वेळेस फक्त तळायचे आणि फक्त रेडी करायचे. तुमचा वेळही वाचेल, जास्त वेळ किचनमध्ये राहावं पण लागणार नाही आणि तुम्ही पण पार्टी एन्जॉय करू शकाल. हे कटलेट ना आतून मस्त सॉफ्ट राहतात आणि बाहेरून एकदम क्रिस्पी क्रंची राहतात. आणि फॉर दॅट मॅटर थोडासा जास्त क्रंचसाठी आज आपण एक असा इन्ग्रेडियंट वापरणार आहोत ज्याने आपले हे कटलेट अजूनच क्रिस्पी होतील. आणि हो, हे फक्त तुम्ही पार्टीसाठीच नाही तर इव्हिनिंग स्नॅक्ससाठी पण याचा उपयोग करू शकता किंवा स्पेशल डिनर काही करायचं असेल ना तेव्हा पण तुम्ही याला ताटामध्ये तळणीचा पदार्थ म्हणून सुद्धा करू शकता. चला तर आजच्या आपल्या या व्हेजिटेबल कटलेट या रेसिपीला सुरुवात करूया. हॅलो नमस्कार, मी सोनल, मेजवानी बाय सोनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि अशाच मस्त मस्त रेसिपीजसाठी तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. मला खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी आणि माझ्या चॅनलवरच्या सगळ्या रेसिपीज नक्कीच आवडेल. एकदा नक्की चेकआउट करा. चला तर आजची रेसिपी सुरू करूया. व्हेजिटेबल कटलेट म्हटलं ना की मटार हे आलेच. आता सध्या हिवाळा सुरू आहे तर हिवाळ्यात छान ओले मटार मिळतात तर ओले मटार घ्यायचे. आणि जर जेव्हा मिळत नसेल तर मग अशा वेळेस तुम्ही फ्रोझन मटार घेतले तरीही चालेल. तर मी हे अर्धा कप घेतलेला आहे. त्यानंतर अर्धा कप मी इथे कॉर्न घेतलेले आहे, स्वीट कॉर्न. आणि हे दोन्ही पण थोडेसे बॉईल करून घेऊ. तर एक उकळी येतपर्यंत आपल्याला याला बॉईल करायचंय. आणि यामध्ये मी थोडंसं मीठ घालते म्हणजे यांना टेस्ट छान येईल. हे बघा 2-3 मिनिटं झाले आणि याला छान उकळी आलेली आहे. आता हे गॅस बंद करू आणि यातले मटार आपण काढून घेऊ. आणि हे मटार थंड करून घ्यायचे आणि मिक्सर मधून याला बारीक करून घ्यायचं आहे. या मटार सोबतच मी इथे आलं लसूण पेस्ट घालत आहे म्हणजे आलं आणि लसूण बारीक करून घेणार आहे. तुमच्याकडे आलं लसूण पेस्ट असेल तर हे करायची गरज नाहीये. आणि ऑलरेडी मी हे थोडंसं पहिले ब्लेंड करून घेतलं पण मग मला नंतर लक्षात आलं की मला आलं लसूण पेस्ट यामध्ये बारीक करून घ्यायची होती तर मी नंतर परत घातलेली आहे. त्यामुळे काय झालं, जे आपण वटाणे बारीक करून घेतले ते थोडेसे जास्त बारीक झाले आहे. तर तुम्ही असं न करता तुम्हाला थोडासाच म्हणजे एकदाच ब्लेंड करून घ्यायचं आहे किंवा एकदाच थोडंसं फिरवून घ्यायचं. म्हणजे जे वटाणे आणि स्वीट कॉर्न आहे ना तर ते एकदम ब्लेंड नाही झाले पाहिजे. असे थोडेसे त्याचं थोडं टेक्स्चर दिसलं पाहिजे किंवा मध्ये मध्ये वटाणा दिसला पाहिजे असंच टेक्स्चर ठेवायचं. किंवा आपण हे मटार आणि स्वीट कॉर्न जे आहे ते असंच मॅश पण करून घेऊ शकतो पोटॅटो मॅशरने किंवा जे आपल्याकडे स्ट्रिंगवाला व्हेजिटेबल चॉपर असतो त्यामध्ये पण करून घेऊ शकता. म्हणजे असे मोठे मोठे तुकडे राहिले पाहिजे, बस इतकंच. आता मी इथे एक पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये 1 चमचा तेल घातलंय. तेल अगदी थोडंसं घालायचं आहे. त्यानंतर सगळ्यात आधी मी इथे जिरे घातले. 1 चमचा किसलेलं आलं घातलेलं आहे. मिरची आहे. 3 मिरच्या मी अशा बारीक चिरून घातलेल्या आहे. आणि हे जर मुलं खाणार असेल, ऑब्व्हियसली हे मुलंच खाणार आहे कारण मुलांना असे पदार्थ भरपूर आवडतात आणि कटलेट्स वगैरे तर म्हणजे माझ्या घरी तर आयुषला खूपच आवडतं. मग हे असे जे कटलेट आहे ना तर ते मी त्याला टिफिनमध्ये करून दिले होते. आणि हो, ही रेसिपी तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. जर मुलं लहान असेल ना तर मिरची नाही घातली तरी चालेल. आता इथे मी एक छोटा कांदा असा बारीक चिरून घेतला तो पण यामध्ये घातलेला आहे. तो फक्त अर्धा मिनिट आपण परतवून घेऊ. 1 मिनिट आपण कांदा छान परतवून घेतलेला आहे. आता यामध्ये सगळ्यात आधी फ्लॉवर घालू. तर मी फ्लॉवर थोडासा किसून घेतला आहे. गाजर पण मोठा मोठा किसून घेतला आहे. आणि शिमला मिरची घालणार आहोत. तर शिमला मिरची मी बारीक कट करून घेतलेली आहे. आणि इथे तुम्ही तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या वापरू शकता जसं की फरसबी आहे. त्यानंतर तुम्ही कॅबेज पण घालू शकता, बीट किसून घालू शकता. तुम्ही तुमच्या चॉईसच्या यामध्ये भाज्या वापरू शकता. आता या भाज्या मी फक्त 2 मिनिटं हाय फ्लेमवर परतवून घेणार आहे. हे बघा आता जे आपण मटार आणि स्वीट कॉर्न बारीक करून घेतलं होतं ते यामध्ये घालू आणि ते पण चांगलं ड्राय होतपर्यंत परतवून घेऊ. तर 2 ते 3 मिनिटं मीडियम गॅसवर आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे. असं सतत हलवत हलवत मी हे छान परतवून घेतलं 3 ते 4 मिनिटं. आता यामध्ये सगळे सुके मसाले घालू. तर यामध्ये मी फक्त हळद, तिखट, धणे जिरे पूड,
त्यानंतर चवीपुरतं मीठ यामध्ये घालू आणि हे छान मिक्स करू. आणि हो, सोबत थोडासा गरम मसाला पण यामध्ये घालायचा आहे. तर मी 1/2 चमचा गरम मसाला घातला आणि या सगळ्या मसाल्यांचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. आता हे छान मिक्स करू आणि इथे तुम्ही चाट मसाला पण घालू शकता, पण मी यामध्ये नंतर लिंबू पिळणार आहे. त्याच्यामुळे मी इथे आता चाट मसाला वापरत नाहीये. जर तुम्ही लिंबू नसेल घालणार तर तुम्ही इथे चाट मसाला घालू शकता. तर अर्धा चमचा म्हणजे पोहे खायच्या चमच्याने अर्धा चमचा चाट मसाला तुम्ही इथे घालायचा आहे. आता हे छान मिक्स करून घेऊ आणि हे जे मिश्रण आहे ना, थोडंसं असं ड्राय होतपर्यंत परतवून घेऊ. तर हे बघा, थोडं ड्राय झालेलं आहे. आता आपण हे काढून घेऊ आणि याला छान थंड करून घेऊ. इथे 10 ते 15 मिनिटं झालेली आहे आणि हे थोडंसं कोमट झालेलं आहे. आता यामध्ये मी पाव लिंबू असा पिळून घेत आहे किंवा अर्धा लिंबू पिळायचा आहे. त्यानंतर यामध्ये मी 2 छोट्या साइजचे बटाटे असे छान मॅश करून घेतले, उकडून मॅश करून घेतले आणि ते यामध्ये घालू. यामध्ये भिजवलेले पोहे घालायचे आहे. तर इथे मी अर्धी वाटी पोहे स्वच्छ धुवून घेतले आणि सगळं पाणी निथळून घेतलं आणि जे ओले पोहे आहे ना, तर ते यामध्ये घालायचे आहे आणि आता हे छान मिक्स करून घेऊ. हे बघा, हे छान मिक्स झालं आहे. आता यामध्ये मी चीज घालणार आहे. तर तुम्ही जे चीज क्यूब्स येतात ना, ते किसून घालू शकता. आता माझ्याकडे स्लाइसेस होते, तर मी हे स्लाइस असे छोटे-छोटे तुकडे करून घेते आणि ते यामध्ये मिक्स करून घेते. आणि ऑप्शनल आहे, नाही घातलं तरीही चालेल. पण लहान मुलांसाठी करत असाल आणि जर मुलांना चीज वगैरे राहिलं ना, की आवडतं, म्हणून मग मी इथे चीज वापरत आहे. अगदी ऑप्शनल आहे आणि आता हे छान मिक्स करून घेऊ. किंवा चीजला असं मिक्स न करता तुम्ही जे चीज क्यूब्स असतात ना, त्याचे छोटे-छोटे तुकडे करायचे आणि त्यानंतर हे जे आपलं मिश्रण झालेलं आहे त्याच्यामध्ये टाकायचं आणि त्याला छान वरून कव्हरिंग करायचं आणि छान गोल आकार द्यायचा त्याचा. जर गोल आकार करायचा असेल, द्यायचा असेल तर तुम्ही छोटे क्यूब्समध्ये कट करा. नाहीतर तुम्हाला जसं मी आज इथे लांब असा सिलेंड्रिकल आकार दिलेला आहे, तर तसं तुम्ही चीज पण त्याच पद्धतीने कट करा आणि मध्ये तुम्ही त्याला भरून घेऊ शकता. तर आता हे बघा, हे छान मिक्स झालेलं आहे. आता याचे या पद्धतीने असे मी सिलेंड्रिकल गोळे तयार करून घेणार आहे. कटलेट तयार करून घेणार आहे. तुम्ही यामध्ये कसाही आकार देऊ शकता. तुम्हाला गोल बॉल्स तयार करायचे असेल तर बॉल्स तयार करू शकता किंवा जसं मी आज करत आहे तसं करू शकता किंवा तुम्ही फ्लॅट टिक्कीप्रमाणे पण करू शकता. तर मी या पद्धतीने सगळे कटलेट्स तयार करून घेते आणि इतक्या प्रमाणामध्ये ना 20 ते 25 कटलेट्स तयार होतात. हे बघा, 10 कटलेट माझे तयार झालेले आहे आणि इतकं मिश्रण उरलेलं आहे. अजून एक 10 तरी असे कटलेट्स तयार होईल आणि जर छोटे बॉल्स बनवले तर अजून जास्त पण तयार होऊ शकतात. आता हे आपले कटलेट जास्त क्रंची आणि क्रिस्पी होण्यासाठी मी इथे कॉर्नफ्लेक्स वापरणार आहे कोटिंगसाठी. जी आता कोटिंग आहे ना, तर तुम्ही रव्याची करू शकता किंवा ब्रेड क्रम्बची करू शकता. शेवयांची, बारीक शेवयांची सुद्धा करू शकता. तर आज मी हे कॉर्नफ्लेक्स जे असतात म्हणजे मक्याचे पोहे नाही बरं का, जे कॉर्नफ्लेक्स जे आपण दुधामध्ये मिक्स करून खातो, तर ते आहे हे आणि त्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं. हे बघा, या पद्धतीने मी छान बारीक करून घेतले. अगदी बारीक करायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला हे घोळवायचं आहे. त्याआधी आपल्याला एक स्लरी तयार करायची आहे. तर मी इथे 3-4 चमचे मैदा घेतला. त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. थोडं मीठ घालू आणि या कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे स्लरी झाली पाहिजे किंवा असं एक छोटंसं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आता जे आपले तयार कटलेट आहे ते सगळ्यात आधी या मैद्याच्या स्लरीमध्ये घोळवून घ्यायचे आणि त्यानंतर जे आपण कॉर्नफ्लेक्सचा चुरा करून घेतलेला आहे त्यामध्ये घोळवायचे आहे. हे बघा, या पद्धतीने पूर्णपणे असं कोट करून घ्यायचं, रोल करून घ्यायचं आणि आता याच पद्धतीने मी सगळे कटलेट तयार करून घेणार आहे. एकीकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. मीडियम हॉट आपलं तेल आहे आणि आता या तेलामध्ये आपण हे कटलेट्स तळून घेऊ. मी इथे डीप फ्राय करत आहे.
जर तुम्हाला हे शॅलो फ्राय करायचं असेल तर तुम्ही टिक्कीचा आकार द्यायचा आणि त्यानंतर असं शॅलो फ्राय पण करू शकता. तर हे बघा, आता आपण हे डीप फ्राय करून घेऊ आणि तुम्ही हे एअर फ्रायरमध्ये पण करू शकता. आणि सुरुवातीला 1-2 मिनिटं याला हलवायचं नाही, नाहीतर हे चमचाने तुटू शकतात. हलक्या हाताने याला पलटवायचं 1 ते 1.5 मिनिटानंतर. आणि आता तुम्ही बघू शकता आपले हे जे कटलेट्स आहे मस्त तळून होत आहे आणि यामध्ये जे आपण चीज घातलेलं आहे ना, ते थोडंसं बाहेर येतं, म्हणून कोटिंग जे आहे ते व्यवस्थित करायचं आहे. किंवा फॉर सेफर साइड तुम्ही काय करू शकता, चीज जे आहे ना ते आतमध्ये घालून मग नंतर त्यावरून कव्हरिंग करून आणि मग कोटिंग करू शकता. तर तुम्हाला जसं वाटतं तुम्ही इथे त्या पद्धतीने हे कटलेट्स तयार करू शकता आणि चीज नाही घातलं, जसं मी तेव्हा पण सांगितलं, नाही घातलं तरीही चालेल. तर हे बघा, आपले हे मस्त असे क्रिस्पी कटलेट तयार झालेले आहे. तर हे कटलेट मी टोमॅटो केचप आणि मेयोनीज सोबत सर्व्ह करत आहे. टोमॅटो केचप सोबतच हे कटलेट्स खूप मस्त लागतात. तर हे बघा, आपले हे कटलेट्स तयार आहे. मी तुम्हाला एक तोडून दाखवते. ॲक्चुअली मी तुम्हाला क्रंचचा आवाज पण ऐकवला असता, पण मला ते लक्षात राहिलं नाही. खूप मस्त क्रिस्पी क्रंची झालेले आहे आणि आतून अगदी सॉफ्ट. आणि तुम्ही बघू शकता हे असे तोडून बघितल्यानंतर मस्त आतमध्ये चीज पण आहे, जो आपण चीज घातलेला आहे. तर या क्रिसमस पार्टीसाठी किंवा न्यू इयर पार्टीसाठी हे व्हेजिटेबल कटलेट नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. ही रेसिपी आवडली असेल, हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.